नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मतपत्रिका जुळवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आत्ताच विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवार आहेत ते या मतमोजणी केंद्रावर दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर ही लढत जी आहे ती चौरंगी आहे असं म्हटलं जातं, पण तुम्हाला काय विश्वास वाटतो? निश्चितपणाने सुरुवातीला चौरंगी वाटणारी लढत ही शेवटी ती एकतर्फा होऊन गेलेली आहे। सर्व शिक्षकांचा कौल त्या ठिकाणी माझ्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती एकतर्फी झालेली निवडणूक आहे। आरोप प्रत्यारोप जर बघितलं तर तुम्ही तरुण उमेदवार आहात आणि खूप खालच्या पातळीवर राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं। पैसे वाटप असेल, साडी वाटप असेल आणि अनेक मुद्दे समोर आहेत। दुर्दैव आहे अशा पद्धतीच्या घटना या निवडणुकीमध्ये घडल्या, परंतु उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील जनतेने ते पाहिलं। ही लढाई सत्ता विरुद्ध सत्याची होती आणि विजय हा सत्याचाच होईल असं मला वाटतं। कोणती अदृश्य शक्ती तुमच्या मागं होती असं तुम्हाला वाटतं? कारण अनेक जण तुमच्या प्रचारात देखील सक्रिय होते, मात्र पडद्यामागं होते। नाही, निश्चितपणाने स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांनी गेल्या 40-50 वर्षाच्या राजकारणामध्ये जोडलेले लोक, 5 जिल्ह्यांमध्ये जे काही लोक प्रेमाचे लोक जोडले गेलेले होते, त्यांनी पक्षविरहित त्या ठिकाणी भक्कमपणे मला साथ दिली आणि म्हणून मला खात्री आहे की विजय माझाच होणार आहे। त्या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं पण नाव आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, असं कोणाचं नाव नाही, त्यांचं अधिकृत उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडीचे उभे होते, त्याच्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी मला मदतीचे हात घेऊन पुढे आलेले होते। अनेकांचे कौटुंबिक संबंध असल्या कारणास्तव ही निवडणूक मेरिटवरची निवडणूक होती। ही निवडणूक पक्षीय झालर बाजूला ठेवून एक सुज्ञ मतदार, 100% साक्षर असलेले मतदार होते, त्याच्यामुळं कोणी सांगितल्याने कोणाचं ऐकतील असं मला वाटत नाही। सत्सद विवेक बुद्धीने सगळ्या मतदारांनी, शिक्षक मतदारांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि म्हणून मला वाटत नाही असं सर्वपक्षीय लोकांचं, सर्व संघटनांचं, शिक्षकांचं, युवक, ज्येष्ठ, महिला सगळ्यांचाच मला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद आणि साथ लाभलेली आहे, त्याच्यामुळं मला खात्री आहे। शेवटचा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर कारखान्यावर धाडसत्र सुरू झालं, त्यानंतर ज्या दिवशी मतदान मागणीचा दिवस आणि त्यानंतर मतदान करण्याचा दिवस, त्या दिवशी देखील अशाच पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून तुमच्यावर धाड करण्यात आली असं वाटतं? निश्चितपणाने या काही गोष्टी दुर्दैवी आहे, या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शोभणाऱ्या नाही। अनेक ठिकाणी आमचे स्टाफ जे प्रचार करत होते ते तिथं राहणाऱ्या ठिकाणी त्यांच्याकडं धाडी टाकले आले, त्यांच्याकडं 10 लोक तिथं राहत असले तर 60,000 रक्कम सापडली तरी दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि नंतर काही न सापडल्यामुळे सोडण्यातही आलं। अनेकांचे मोबाईल त्या ठिकाणी घेऊन ठेवले। असे अनेक प्रयोग, सत्तेचा दुरुपयोग या विद्यमान आमदारांनी केल्याचं त्या ठिकाणी आमच्या मंडळींना जाणवलं। निश्चितपणाने लोकशाहीच्या दृष्टीने अशा घटना घडणं दुर्दैवी आहे, परंतु इलेक्शन संपलं, आम्ही ते सगळ्या गोष्टी विसरून जाणार आहोत आणि विकासाच्या कामांवर लक्ष देणार आहोत। सगळ्यांची साथ, सगळ्यांची मदत घेऊन आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत। त्याच्यामुळं ते इलेक्शनपुरती मर्यादित होतं असं समजून रात गई बात गई असं ज्याला म्हणतो आपण, ते सगळं आम्ही विसरून जाऊन कुठलंही सूड भावना किंवा त्यांच्याबद्दल द्वेष मनामध्ये ठेवून आम्ही काम करणार नाही। चांगल्या रीतीने सगळ्यांना बरोबर घेऊनच पुढील वाटचाल करू अशी आमचे म्हणणं आहे। सर्वांना सोबत घेऊनच पुढची वाटचाल करू असं विवेक कोल्हेंनी म्हटले। कॅमेरामन आकाशसह मी मनोज गाडकर, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।